नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2025-26. इथे चुकून 2026 झाल्या, बट 2025-26ची इयत्ता 9वीची विषय गणित 2ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत. यासाठी मार्क्स आहे तुम्हाला 40 गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि वेळ दिलेला आहे तुम्हाला ही सोडवण्यासाठी 2 तास. याआधी आपण सर्व विषयाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1 आणि त्याच आधी विज्ञान 2 जे सेमीचे विद्यार्थी आहेत त्यांना मॅथची क्वेश्चन पेपर अवेलेबल करून दिलेले आहे. आणि या सर्व प्रश्नपत्रिकांचं PDF आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये दिलं आहे, ज्याचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. तर ॲप्लिकेशनला तुम्ही प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करू शकता आणि या व्हिडिओला आता आपण सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशनचं नाव तुम्हाला मास्टर वैभव हिरे माहिती आहे, तर तुम्ही तिथनं डाउनलोड करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी लिंक देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. प्रश्न 1 ज्यामध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्याय उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याची वर्णाक्षर लिहा. MCQचे प्रश्न आहेत जे तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो, बिंदू P व बिंदू Q चे निर्देशक अनुक्रमे x व y आहेत. जर x बरोबर 8 व y बरोबर 15 तर D P, Q बरोबर किती? अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. 4 पर्याय विद्यार्थी मित्रांनो, A मध्ये 23 आहे, B मध्ये 7 आहे, C मध्ये 8 आहे, D मध्ये 15 आहे. फक्त योग्य पर्याय निवडा आणि याचं उत्तर योग्य जे उत्तर असेल ते लिहा. त्यानंतर आहे दुसरा, बिंदू P हा रेख ABच्या मध्यबिंदू आहे. जर रेख AP बरोबर 2.75 तर रेख AB बरोबर किती? A मध्ये आहे तुम्हाला 5.0, B मध्ये आहे तुम्हाला 2.75, C मध्ये आहे तुम्हाला 5.5, D मध्ये आहे तुम्हाला 4.5. ओके, जाऊया पुढे. तिसरा आहे त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर BC बरोबर AC तर A बरोबर किती? A मध्ये आहे 45 डिग्री, B मध्ये आहे 30 डिग्री, C मध्ये आहे 60 डिग्री, D मध्ये आहे 90 डिग्री. योग्य पर्याय निवडा आणि याचं उत्तर लिहा. त्यानंतर चौथा आहे त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 6.5 सेमी, BC बरोबर 7.5 सेमी आणि AC 5.2 सेमी. तर सर्वात मोठा कोण कोणता? A मध्ये आहे तुम्हाला A, B मध्ये आहे तुम्हाला B, C मध्ये आहे तुम्हाला C आणि D मध्ये यापैकी नाही. जो काही योग्य पर्याय असेल तो लिहा. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, खालील उपप्रश्न सोडवा. 1 मार्कासाठी 1 प्रश्न असेल तुम्हाला इथे. पहिला आहे PQR बरोबर 110 डिग्री काढा. ओके, त्यानंतर आहे चौरसाचे कर्णे एकरूप असतात या विधानाचा व्यत्यास लिहा. त्यानंतर आहे तिसरा, लंबदुभाजकाचे प्रमेय लिहा. लंबदुभाजकाचे प्रमेय तुम्हाला लिहायचे आहेत. चौथा आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या एका कोनाचे माप 65 असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती? समांतर रेषेने छेदले, छेदिका तयार होणाऱ्या कोनाचे माप 65 असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप तुम्हाला लिहायचे आहे. 4व्या प्रश्न 2 A मध्ये पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. 2 गुणांसाठी 1 कृती असेल. तर बघूया काय आहे. पुढील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष साध्य लिहा. 2 समभुज त्रिकोण समरूप असतात. तर बघा ही तुम्हाला दिलेली आहे. सॉरी आकृती ही करायची आहे तुम्हाला. ओके, जे तुम्ही वाचू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. जाऊया दुसऱ्यावरती. दुसरा आहे तुम्हाला आकृतीत A बरोबर 90 डिग्री व B बरोबर 89 तर रेषा M व रेषा परस्परांना समांतर आहेत का? रिकाम्या चौकटी भरा. रेषा M आहे आणि रेषा N आहे. इथे N राहिलेला आहे. तर रेषा M आणि N परस्परांना समांतर आहेत का हे तुम्हाला ओळखायचं आणि ते काय करायचं, चौकटी पूर्ण करायच्या. म्हणजे कृती असेल ती सोडवायची. उकल A बरोबर 90 डिग्री वगैरे दिला आहे, B बरोबर 89 डिग्री. तर फक्त हे काय करा, ब्रॅकेट्स कंप्लीट करा, कृती सोडवा आणि याचे उत्तर लिहा. त्यानंतर तिसरा असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, ज्यामध्ये आहे तुम्हाला रेख AB बरोबर 7.5 सेमी काढून बघा. म्हणजे रेख AB बरोबर 7.5 सेमी काढायची. रेख AB 7.5 सेमीची काढायची आणि तिला दुभागायचं फक्त. एकदम सिम्पलचं आहे इथे. ओके, जाऊया पुढे. खालीलपैकी कोणती 4 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. पुढे दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर 2 बिंदूंना दरम्यान आहे ते ठरवा. बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवायचं आहे. DP, R आहे बरोबर 12, DP, Q आहे बरोबर 8, D मध्ये आहे Q, R बरोबर 4. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा, त्रिकोण LMN जो की असेल काय, कॉन्ग्रुएंटच म्हणता याला, तुमच्यात काय म्हणता, कॉन्ग्रुएंट म्हणता की समांतर म्हणता मला माहीत नाही. त्रिकोण RST तर त्याचे एकरूप असणारे संगत कोण लिहा आणि संगत बाजूची गुणोत्तरे लिहा. त्यानंतर तिसरा आहे त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 5.5 सेमी, BC बरोबर 4.5 सेमी व AC बरोबर 6 सेमी तर त्रिकोण ABCची परिमिती काढा. जाऊया पुढे. चौथा आहे तुम्हाला 2 समांतर रेषांना एका छेदिकेने अशी छेदते की तिच्या एकाच अंगास असणाऱ्या आंतरकोनाच्या मापाचे गुणोत्तर 2:7 आहे तर त्या 2 कोनांपैकी मोठ्या कोनाचे माप काढा. मोठ्या कोनाचे माप काढायचे आहेत. त्यानंतर आहे पुढील विधाने. विधान जर तर रूपात लिहा. जर तर ओके, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. जर तर रूपात तुम्हाला लिहायचे आहे. ओके, जाऊया पुढे. प्रश्न 3 A मध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करून लिहा. 3 गुणांसाठी आहे. आता एक कृती पूर्ण करून लिहायची कोणती एक. पहिला असेल तुम्हाला त्रिकोण DEF
ची रचना अशी करा की ज्यामध्ये पाया EF बरोबर 4.8 सेमी, ई बरोबर 50 डिग्री व DE अधिक DF बरोबर 8.3 सेमी असं असेल. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे. आकृतीमध्ये रेषा AB पॅरलल असेल, रेषा DE आहे. दिलेल्या मापावरून DRE व ARE ची मापे काढा. ओके, तुम्हाला अशा पद्धतीने दिलं आहे आणि याचं स्क्रीनशॉट घ्या आणि याची उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. अगदी सोपासा प्रश्न आहे. फक्त ही आकृती सोडा, 3 गुणांसाठी आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. आपल्याकडे एवढा वेळ नाही की मी वाचत बसू. तुम्हाला मी देतोय, फायनली करा. आणि बाकीचे सेमीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी आपल्याला व्हिडिओ वगैरे टाकलेला आहे इंग्लिश माध्यमातून. ओके, मध्ये आहे खालीलपैकी कोणती 2 उपप्रश्न सोडवा. कोणती 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत सिद्ध करा म्हटलेलं आहे. ज्यामध्ये आहे त्रिकोणाच्या बाह्यकोनाची माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजी इतकी असते. सिद्ध करायचं, फक्त प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर आहे त्रिकोण XYZ असा काढा की YZ बरोबर 7.4 सेमी, XYZ बरोबर 45 डिग्री आणि XY वजा XZ बरोबर 2.7 सेमी, XY आणि XZ बरोबर 2.7 सेमी असे असू शकतं. त्यानंतर आहे खालील सारणीतील संख्या रेषेवरील बिंदूचे निर्देशक दिले आहेत. त्यावरून पहिलं तुम्हाला D A, B आणि दुसरं आहे तुम्हाला D B, C आणि तिसरं आहे तुम्हाला D A, C काढा. आता काढायचं, फक्त जास्त काही करायचं नाही. उत्तरे तुम्हाला स्वतःच लिहायची आहेत. ओके, जाऊया पुढे. सोबतच्या आकृतीच्या निरीक्षण करा व रेषा लिहा अशा पद्धतीने असेल. फक्त निरीक्षण करा. आणि L जी आहे ना विद्यार्थी मित्रांनो, ती पॅरलल आहे यमसाठी असं म्हटलेलं आहे. राईट, बरोबर, पॅरलल आहे ती यमसाठी, हे सिद्ध करायचे. म्हणजे ही जी L रेषा आहे ती यमसाठी पॅरलल आहे हे प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर प्रश्न 4 आहे खालीलपैकी कोणते 2 उपप्रश्न सोडा. कोणती 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. पुढील आकृतीमध्ये रेषा एक पॅरलल रेषा M आणि रेषा P पॅरलल रेषा Q दिले आहे. अँगल A बरोबर, कोण A बरोबर 52 डिग्री आहे. तर अँगल B अँगल C, अँगल D आणि अँगल E ची मापे काढा. अँगल E ची मापे काढायची आहे अशा पद्धतीने आहे. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये तुम्हाला त्रिकोण ABC मध्ये अँगल A व अँगल B चे दुभाजक बिंदू 0 मध्ये छेदतात. जर C बरोबर 70 डिग्री तर अँगल AOB चे माप काढा. अँगल AOB चे माप काढायचे, स्क्रीनशॉट घ्या. जाऊया पुढे. तिसरा आहे अँगल ABC ची परिमिती 12 सेमी आहे. अँगल B बरोबर 60 डिग्री व अँगल C बरोबर 50. तर त्रिकोण ABC काढा. तर अशा पद्धतीने आहे तुम्हाला काढायचं आहे. तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घेत चला यार, वेळ जास्त जाते, तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला. प्रश्न 5 आहे, ज्यामध्ये म्हटलं कोणता एक उपप्रश्न सोडा, 3 गुणांसाठी आहे. बघा, तुम्हाला काही क्वेश्चन्स कळत नसतील, घाई वाटत असेल, तुमच्या डोक्यावरनं जात असेल, तर बेसिक काय करा की आपलं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, मास्टर वैभव हिरे नाव आहे. जे नाव तुम्हाला खाली दिसतंय, जो लोगो दिसतोय तसंच ॲप आहे. प्ले स्टोअरला सर्च केल्यानंतर ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड करून त्यामध्ये लॉग इन वगैरे करून तुम्हाला सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील. मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास, भूगोलच्या. त्यासोबत सेमीच्या विद्यार्थ्यांना सायन्स वगैरे, सायन्स 1, सायन्स 2, मॅथ 1, मॅथ 2 सर्व विषयाच्या सेमीमधनं प्रश्नपत्रिका बघायला मिळतील ॲप्लिकेशनमध्ये. त्याचनंतर आपण तुम्हाला टेस्ट सिरीज देतो, IMP क्वेश्चन्स देतो, भरपूर काही स्टडी मटेरियल तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतं. तर तिथून तुम्ही काय करा, ॲपला डाउनलोड करा आणि त्यामध्ये बघा. ओके, प्रश्न 5 खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. जर त्रिकोण ABC कॉन्ग्रुएंट असेल PQR आणि AB बरोबर 5 सेमी, BC बरोबर 6 सेमी, AC बरोबर 7 सेमी, PR बरोबर 4 सेमी, तर त्रिकोण PQRच्या उरलेल्या बाजू काढा. PQRच्या तुम्हाला उरलेल्या बाजू काढायच्या आहेत. दुसरं आहे संख्या रेषेवर बिंदू A चा निर्देशक 5 आहे, तर A पासून 10 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूचे निर्देशक काढा. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका होती. तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल प्रश्न 5चा तर लवकर स्क्रीनशॉट घ्या. इथेच ही प्रश्नपत्रिका समाप्त झाली आणि मी या व्हिडिओला देखील इथेच थांबवणार आहे. तुमच्यापैकी ज्याही विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलेलं असेल मनपूर्वक आभारी आहे. सबस्क्राईब केलेलं असेल त्यांचाही आभारी आहे. आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा. तर मी खूप जास्त शुभेच्छा देतो. आउट ऑफ मार्क्स आणा आणि आपल्या ॲपला आत्ताच डाउनलोड करा, कारण तुम्हाला तुमच्या द्वितीय घटक चाचणीच्या प्रश्नपत्रिका 15 दिवस आधी आपल्या ॲपमध्ये बघायला मिळतील. त्यासोबत वार्षिक परीक्षेच्या पेपर देखील आम्ही तुम्हाला तुमच्या 15 दिवस आधी आपल्या ॲपमध्ये मिळतील. तर ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा. ॲप्लिकेशनचं नाव आहे मास्टर वैभव हिरे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.